श्री शिवाय नमस्तुभ्यम. अध्याय क्रमांक 6. श्री शिवलीलामृत कथासार. सीमांतिनी आख्यान. श्री गणेशाय नमः. हे शंभू महादेवा, तुझा जय जयकार असो. तू सर्व प्रकारचे भय नष्ट करतोस. तू आपल्या भक्तांचे पाश तोडून त्यांचे जन्म मरण टाळतोस. जे अनन्य भावाने तुझी सेवा भक्ती करतात त्यांचा सर्व मनोकामना तू पूर्ण करतोस. सकाम उपासना करणाऱ्यांना इष्ट ते देऊन त्यांचे मन निजस्वरूपाकडे कसे लागेल ते पाहतोस. मग तेच सकाम भक्त परमभक्तीने व निष्काम होऊन निर्वाणप्रत प्राप्त करतात. तुझ्या प्रित्यर्थ सोमवार, प्रदोष व महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांचा उद्धार होतो. याविषयीची एक कथा सुतांनी शौनकादिकांना सांगितली. ती अशी. आर्यवर्ताचा राजा चित्रवर्मा सत्वशील, पराक्रमी व पुण्यवान होता. राजा हरिहरांची मनपूर्वक भक्ती करायचा. शंकराला केलेल्या अनेक नवसयसयामुळे त्याला एक अत्यंत रूपवान, गुणवान, शुभलक्षणी अशी कन्या झाली. तिचे नाव ठेवण्यात आले सीमांतिनी. सीमांतिनीचा अर्थ सौंदर्याचा परिसीमा असा होतो. भविष्यवेत्या ब्राह्मणाने सांगितले की ही पृथ्वीवर राज्य करील, मात्र हिला 14व्या वर्षी वैधव्य येणार. शिवकृपा झाली तर हा वैधव्य योग्यही टळेल आणि हिचे सौभाग्य वाढेल. दिसामासाने सामिंतींना मोठे होऊन लागले. तिच्या वाढत्या वयाबरोबर राजाची चिंताही वाढत होती. एके दिवशी सीमंतीने आपल्या संख्यांबरोबर गप्पा गोष्टी करत असताना एका सखीने तिला तिच्या भविष्यातील वैधव्य योगविषयी माहिती दिली. हे ऐकून सीमंतीला मोठा धक्का बसला. मार्गदर्शन मिळवण्यासाठी तिने याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिची भेट घेतली आणि तिला स्वतःबद्दलचे भविष्य कथन केले. मैत्रेयींनी समंतिनीला सोमवार व्रताचा सर्व विधी नीट समजावून सांगितलं. मैत्रेयी म्हणाली, मुली घाबरू नकोस. तू शंकराची आराधना कर. तो देवादिदेव निज भक्तांना सर्व प्रकारचे सौख्य देणारा व त्यांचे कल्याण करणारा आहे. तू नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा नेहमी जप कर. सोमवारचे व्रत धर. या दिवशी उपवास करावा. रात्रीच्या पहिल्या प्रहरी शंकराची प्रेमभावाने षोडशोपचारे पूजा करावी. ब्राह्मण दाम्पत्यांची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. तुझ्यावर दुःखांचे डोंगर कोसळले तरी व्रतार्चना सोडू नकोस. या व्रतांचा कंटाळा करू नकोस. कष्ट होतात, अपेक्षित फळ लवकर प्राप्त होत नाही, म्हणून व्रतनिंदा करू नकोस. तो आपले कल्याण करणाराच. या दृढ व्रतश्रद्धेने व्रताचरण कर. पूजन रूपी सेवा भक्तीची फलश्रुती. कथेच्या अवघात विषयाला अनुसरून सुतमुनींनी श्रोत्यांना शिवपूजनाविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. शंकराला अभिषेक केल्याने पापांचा नाश होतो. शंकराची पूजा केल्याने सुखसमृद्धी लाभते. शंकराला गंधाक्षता, सुवासुकी पुष्पमाला अर्पण केल्याने सौभाग्य वाढते. शिवापुढे दीप लावल्याने वंश परंपरा अखंड राहते. शिवनाम जपाने महासिद्धी मिळते. शिवचरित्रपर कीर्तन श्रवण केल्याने संकटे व व्याधी त्यांचे निरसन होते. शिवापुढे नृत्य केल्याने जो निजकृपेने मुक्ती देतो. शिवरंजन करण्यासाठी चतुर्विधी वाद्य वाजवले तर कंठ मधुर होतो. शिवाला सर्व प्रकारचे अलंकार अर्पण केल्याने सर्वत्र जय होतो. ही वर्णन केलेली सर्व पुण्यफले एका ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून त्याला भोजन देऊन संतुष्ट केल्याने प्राप्त होतात. पूजनाने मन निर्मळ होते. नित्य सत्कर्माची सवय लागते. सर्व देवता या शिवप्रमाणेच भक्तांचे कल्याण करणारे आहेत, म्हणून घरातील देवांची दररोज पंचोपचारे पूजा करावी. सीमंतींनी निष्ठेने सोमवाराचे व्रत करू लागली. पुढे तिचा विवाह नैषद राजाच्या राजा इंद्रसेन याचा पुत्र चित्रांगद याच्याशी ठरला. उभय पक्षी आनंदी आनंद झाला. तिकडे सीमंतीनी सोमवारचे व्रत मनपूर्वक करीत होती. मैत्रेयीने सांगितलेल्या त्यापेक्षा अधिक करत होती. ती प्रत्येक आठवड्यास 1100 दाम्पत्याचे पूजन करायची. आपल्या व्रतचरणात कोणत्याही प्रकारचे न्यून राहू नये म्हणून ती विशेष काळजी घ्यायची. समंतिनीच्या विवाहाप्रित्यर्थ चित्रवर्म्याने मोठा आनंदोत्सवात केला. अपार दानधर्म करून ब्राह्मणांना व याचकांना संतुष्ट केले. विवाहानंतर सासरी गेल्यावर समंतिनीची शिवराधना सुरू होती. लग्नानंतरचे दिवस खूप आनंदात गेले. दिवाळीच्या निमित्ताने चित्रवर्माने आपल्या मुलीला व जामदाला सन्मानपूर्वक बोलावून घेतले. एके दिवशी राजपुत्र चित्रांगद शिकारीसाठी गेला असता यमुना काठी त्याला एक सुंदर नौका दिसली. मृगया थांबून तो नौका विहारासाठी निघाला. थोड्याच वेळात जोराचा वारा सुटला. त्यामुळे उसळलेल्या लाटांमध्ये नौका उलटली व राजपुत्र यमुनेत बुडाला.
खूप शोध करूनही तो सापडला नाही. हे ऐकून सिमंतिनी शोकाकूळ झाले. दूतांकडून हे वृत्त कळताच इंद्रसेन पत्नीसह त्वरेने आयारवर्तास निघाला. सिमंतिनीसह समस्त राजपरिवार जमिनीवर गडाबडा लोळत अश्रू ढाळत होता. चित्रांगदाची आई लावण्यवती ही अपार शोक करत होती. प्रधान व ज्येष्ठ आप्त्य यांनी या सर्वांचे कसे बसे सांत्वन केले. चित्रवर्मा सिमंतिनीला घेऊन आपल्या नगरात परतला. शोक व्याकुळ इंद्रसेन आपल्या पत्नीसह नैषधेशी परत निघाला. तिकडे इंद्रसेन पुत्रशोकाने खचलेला आहे असे पाहून त्याच्या भाऊबंदींची बुद्धी फिरली. त्यांनी राजाच्या अनुपस्थितीत त्याचे राज्य बळकावून त्याला पत्नीसह बंदीवासी केले. सिमंतिनीच्या दुःखाला अंतच नव्हता, पण त्याही परिस्थितीत तिने मैत्रीच्या सांगण्यानुसार सोमवारचे व्रत चालूच ठेवले. ती अहोरात्र शिवनामाचा जप करू लागली आणि अशी 3 वर्षे लोटली. इकडे यमुनेत बुडालेला राजपुत्र चित्रांगद नागलोकी पोहोचला. नागराजा तक्षक याने चित्रांगदाला त्याची हकीकत विचारली. ती ऐकून तक्षक राजाला वाईट वाटले. तक्षकाने चित्रांगदाला तो कोणत्या देवाची भक्ती करतो असे विचारले. तेव्हा चित्रांगदाने आपण शिवभक्त असल्याचे सांगितले. चित्रांगदा म्हणाला, ज्याने इच्छा मात्रे प्रकृती व पुरुष निर्माण केले, अनंत ब्रह्मांडे रचली, तो सनातन आदी पुरुष म्हणजेच सदाशिव. आम्ही त्या शंकराची भक्ती करतो, ज्याच्या मायेपासून सत्व रज तम हे 3 गुण व ब्रह्मा विष्णू रुद्र निर्माण झाले, त्या पुराण पुरुष शंकराची आम्ही भक्ती करतो. जो आकाश, पाताळ, दशदिशा, त्रिभुवन, पंचतत्वे, नद्या, सागर, भस्म, मृत्तिका, अष्टधातू असे सर्वच व्यापून उरला आहे, त्या शंकराची आम्ही भक्ती करतो. ज्याने 18 वनस्पती व सर्व प्रकारची बीजे आकाराला आणली, त्या कैलासनाथाची आम्ही उपासना करतो. सूर्य हाच ज्याचा नेत्र आहे, चंद्र हाच ज्याचे मन आहे, विष्णू हाच ज्याचे अंतःकरण आहे, इंद्र हाच ज्याचे हात आहे, यम हाच ज्याचा तीक्ष्ण धाळा आहे, अर्थात देवात्राचक असे ज्याचे अवयव आहेत, त्या विराट पुरुष शंकराचे आम्ही भक्त आहोत. 11 रुद्र, 12 आदित्य हे ज्याच्या सन्मुख विनम्र भावे उभे असतात, त्या शंकराचे एकचित्त मानव कार्य वर्णन करणार. हे नागराजा, आम्ही त्या सनातन ईश्वराच्या दासांचे दास आहोत. ते ऐकता तक्षकाची मुखचर्या उजळली. त्याला खूप आनंद झाला. त्याने चित्रांगदाचे उत्तम आदरातिथ्य केले. चित्रांगदाने घरी जाण्याविषयी तक्षकाची आज्ञा मागितली. त्याचा मनोभाव जाणून नागराजानेही विशेष आग्रह न करता त्याला काही काळ प्रेमपूर्वक ठेवून घेतले आणि निघताना अपार भेटवस्तू, 12,000 हत्तींचे बळ, एक वेगवान अश्व, अत्यंत अमूल्य व तेजस्वी असे रत्न दिले. या भेटवस्तू वाहून येण्यासाठी एक राक्षसगण व मार्ग दाखवण्यासाठी एक सर्पसेवक दिला. तसेच संकटकाळी मदतीला धावून येण्याचे अभिवचनही दिले. अश्वारूढ चित्रांगद सर्पसेवक व राक्षसगणा समवेत यमुनेच्या प्रवाहातून बाहेर आला. त्या समयी योगायोगाने सिमंतिनी स्नानासाठी नदीवर आली होती, पण त्यांनी एकमेकांना ओळखले नाही. चित्रांगदाने तिच्यापाशी जाऊन तिची विचारपूस केली. सिमंतिनीने आपली समग्र हकीकत सांगितली. ती सांगताना तिला एकसारखे रडू येत होते. आपल्या पत्नीची व मातापितांची अवस्था ऐकून चित्रांगदालाही रडू आवरेना. चित्रांगदाने सिमंतिनीला तो सिद्ध पुरुष असून 3 दिवसांनी तिला तिच्या पतीशी थेट भेट घडवून देईल अशी शिवाची शपथ घेऊन सांगितली. मात्र तोपर्यंत ही गोष्ट गुप्त ठेवण्यासही सांगितले. ते ऐकून सिमंतिनी मनोमनी सुखावली. घोड्यावर बसून राक्षसगण व सर्पसेवक या दोघांच्या समवेत चित्रांगद नैषध देशी गेला. सर्पसेवकाने मनुष्य रूपाने नगरात प्रवेश करून शत्रूची भेट घेतली आणि चित्रांगद पाताळातून परत आला असून तेथून तक्षकाची मैत्री व 12,000 हत्तींचे बळ प्राप्त करून आला आहे असे सांगितले. तेव्हा शत्रूला धडकीच भरली. त्यांनी इंद्रसेन व लावण्यवतीची बंदिवासातून तत्काळ सुटका करून त्यांना राज्यवर बसवले व त्यांची क्षमा मागितली. इंद्रसेन आपल्या धडबारासहित वाजत गाजत पुत्रभेटीस निघाला. चित्रांगदाने आपल्या मातापित्यांच्या पायात मिठी मारली. इंद्रसेनाने त्याला वात्सल्याने उठवले आणि क्षेमालिंगन दिले. लावण्यवतीने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्याला पोटाशी धरले. आज एका मातेला तिचे हरवलेले पुत्ररत्न सापडले होते. समस्त सौख्य त्यांच्या सन्मुख हात जोडून उभे होते. चित्रांगद परतल्याचे वृत्त कळताच इंद्रसेनेचे सर्व मित्र राजे नानाविध मौल्यवान नजराने घेऊन नैषध देशी आले. त्यानंतर सर्व तयारी करून तो राजपरिवार आर्यावर्तास गेला. विश्ववार्ता करता चित्रवर्म्यास अनंत आनंद झाला. जय जय शंकर उमानाथ, जय महादेव कैलासनाथ असे म्हणून तो आनंदाने नाचत होता.
सीमंतिनीच्या मातेने तिला प्रेमाने हृदयाशी धरले व म्हणाली, मुली तू धन्य आहेस. नियतीने भयंकर आघात करूनही शिवचरणांवर अंतर दिले नाहीस. सोमवारचे व्रत निष्ठेने करीत राहिलीस. म्हणून शंभू महादेवाच्या कृपाप्रसादाने हा प्रसन्न सुदीन पाहावयास मिळाला. तुझा ऐश्वर्य वृक्ष काही काळ तुटून गेला होता, तो आता झोमाने वाढेल, चहूकडून भरेल. तुझे सौभाग्य अखंड राहील. त्या शिवप्रभूची लीला अगाध आहे. तो आपल्या भक्तांचे सर्वत्र रक्षण करतो, त्यांचे कल्याण करतो, त्यांची प्रत्यक्ष अनुभूती आहे. सीमंतिनीने 11 लक्ष दाम्पत्यांची पूजा केली. शंकराला 11 लक्ष बिल्वदिवे वाहून शिव मंदिरात 11 लक्ष दीप लावले. सर्वांनी तिच्या शिवभक्तीचे व व्रतनिष्ठेचे भरभरून कौतुक केले. इंद्रसेन व लावण्यवतीने सीमंतिनीला सौभाग्याचे आशीर्वाद दिले. पृथ्वीवर कधीही न आढळणाऱ्या अशा कितीतरी बहुमूल्य भेटवस्तू चित्रांगदाने चित्रवर्माला दिला. या शुभप्रसंगी देशोदेशीच्या अनेक राजांनी चित्रांगदाला उत्तमोत्तम आहेर दिले. काही काळाने चित्रवर्म्याने चित्रांगदाला राज्यावर बसवले व तो दीर्घ तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेला. पुढे शंकराला प्रसन्न करून घेऊन शिवकृपेने तो शिवलोकी गेला. चित्रांगदा व सीमंतिनी यांना 8 पुत्र झाले. ते सर्व आज्ञाधारक व पित्याप्रमाणे सदुर्तनी व पराक्रमी होते. चित्रांगदानेही अनेक वर्ष न्याय व नीतीने राज्य केले. त्याची सर्वदूर सत्कीर्ती झाली. सीमंतिनीने कधीही शिवव्रत सोडले नाही. तिचीही सर्वदूर ख्याती झाली. सूत म्हणाले, श्रोते हो, असा आहे शिवव्रतांचा महिमा. शिवकृपेने सीमंतिनीच्या जन्माचे कल्याण झाले. ज्या स्त्रिया हे आख्यान श्रवण करतील त्यांचे सौभाग्य वाढेल. दूर गेलेला पती जवळ येईल. विधवा स्त्रियांनी शिवभक्ती करावी. परमनिष्ठेने आजन्म सोमवार व्रत करावे. या आख्यानाचे नित्य श्रवण करावे. त्यांना जन्मजन्मांतरी दीर्घकाळ उत्तम पती सौख्य व संसार सुख लाभे. याचे श्रवण पठन केल्याने अंतरलेला पुत्र भेटेल. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर, ज्ञान, विद्या यांचा लाभ होऊन गडांतर अपमृत्यू टळेल. गेलेले धन मिळेल. गतवैभव पुन्हा प्राप्त होईल. शत्रू अपराजित होतील. शत्रू पराजित होतील. सर्व इष्टाकार्य सिद्धीत जातील. भक्तिभाव हाच मागवा. सीमांतिनी आख्यान हेच प्रयाग. येथे स्नान केल्याने त्रिविश दोष जळून जातील व अंती शिवपद प्राप्त होईल. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या पठनाने स्त्रियांचे सौभाग्य टिकेल, संतती दीर्घायुषी होईल व कौटुंबिक आपत्ती टळतील. तर श्रोते हो, हा होता आपला आजचा अध्याय क्रमांक 6. भेटूया पुढच्या अध्यायामध्ये. अध्याय क्रमांक 7. सुमेधा आणि सोमवंत, मदन व पिंगला, सुमती आणि भुद्रायू यांच्या कथेमध्ये. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल भक्ती मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव, ओम नमः शिवाय लिवायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम.